भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव गावाच्या स्वच्छतेसाठी आणि सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कचरा विलगीकरण शेडचं काम सर्रासपणे उद्ध्वस्त करण्यात आलंय। हे संतापजनक कृत्य कोण्या परक्यांनी नव्हे तर गावातीलच लोकप्रतिनिधी, उपसरपंच उमेश रामदास उपरकर आणि सदस्य विजय सखाराम चोपकर यांनी खुलेआम केल्यानं संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली आहे। या गंभीर घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर आणि लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून कान्हाळगाव रोडवर कचरा विलगीकरण शेडचं काम सुरू होतं। हे काम ग्रामपंचायत कार्यालयानं अनधिकृतपणे सुरू केलं होतं। मात्र गावातील अंतर्गत राजकारणाच्या आणि वैयक्तिक अहंकाराच्या पोटी उपसरपंच उपरकर आणि सदस्य चोपकर हे काम सुरू असतानाच ठिकाणी येऊन त्याला आळवे आले। 24 एप्रिल 2025 रोजी दोघांनीही खुलेआम धमकी देत काम बंद पाडले होते। पुन्हा काम सुरू केल्यास तोडफोड करू असं वाक्य ठासून सांगण्यात आलं होतं। गावकऱ्यांनी आणि सरपंच रेखा ज्ञानेश्वर गभणे यांनी या प्रकाराला वेळेत रोखले आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांसह घटनास्थळी उपस्थित राहून दोघांना मागे हटवले। मात्र त्यांचा विरोध तेथेच थांबला नाही। 25 एप्रिल रोजी त्यांनी माध्यमातून सरपंच आणि सचिवांवर गंभीर आरोप करत बदनामी सुरू ठेवली। या सगळ्यांचा शेवट झालाय तो 29 एप्रिलच्या मध्यरात्री। संगमत करून दोघांनी गावाच्या हिताच्या कामावर हल्ला चढवला आणि संपूर्ण शेड जमीनदोस्त केली। सकाळी 7 वाजता मजुरांनी आणि ग्रामस्थांनी हे पाहताच गावभर खळबळ उडाली। संतप्त ग्रामस्थांनी तातडीनं मासिक सभेत या मुद्द्यावर चर्चा सुरू केली। मात्र तेथेही उपसरपंच आणि सदस्यांनी हो ते शेड आम्हीच पाडलंय, जे करायचंय ते करा अशी बिनधास्त कबुली दिली आणि पुन्हा धमकीही दिली। या धक्कादायक कबुलीनंतर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व सचिव यांनी तात्काळ पोलीस स्टेशन आंधळगाव गाठले। तक्रार दाखल करून दोषींवर भारतीय न्याय संहिता कलम 324(4) आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारी दरम्यान सरपंच रेखा ज्ञानेश्वर गभणे, सचिव शालिग्राम भारत भलावी, सदस्य बादल चोपकर, छाया चापरे, शिल्पा चोपकर, नयना जिपकाटे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावाच्या स्वच्छतेसाठीच्या प्रयत्नावरच अशी स्वतःच्या सत्तेची बोट फिरवून गाव विकासात अडथळा आणणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे। आता दोषींवर कठोर कारवाई होते का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। गजामाशा 24 न्यूज कथा संदीप पडारे सोबत रश्मित रामटेके, भंडारा। माझं नाव सौ रेखा ज्ञानेश्वर गभणे, ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव। हे आमचे कचरा विलगीकरणचा काम 15व्या वित्त आयोगाचा काम सुरू होता आणि 24 तारखेला उमेश रामदास उपरकर हे काम सुरू असताना त्या मजुरांना काम बंद कर म्हणून अशी धमकी दिली आणि आम्ही आलो तिथं ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।